नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण त्यांच्या कंपनीबद्दलची माहिती घेतली. तसेच भारत, अमेरिका, दुबई यासारख्या ठिकाणी सुद्धा गुंतवणुकीची संधी त्यांच्या कंपनीतर्फे आपल्याला मिळणार आहे. तर गेल्या भागात मी जसं म्हटलं होतं, की आत्ता जे नवीन तरुण आहेत किंवा आत्ता जे नव्याने गुंतवणूक करणारे आहेत, तर त्यांच्यासाठी सर तुम्ही असं काय सांगाल, की बऱ्याचदा चुका होतात किंवा घाई होते किंवा कोणत्या नेमका चुका या तरुणांनी टाळल्या पाहिजेत गुंतवणूक करताना काय सांगाल? ह्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. विशेष करून 2020 साली जेव्हा करोनाची पहिली लाट आलेली होती, तर त्यावेळेला लोकांना घराबाहेर पडता येत नव्हतं आणि त्यावेळेला लोक काही वेळेला काहीतरी एक उत्पन्नाचं साधन हवं म्हणून डेस्परेटली वाटेल त्या कंपन्यांनी गुंतवणूक करत होती. तर अशा वेळेला मला एक चांगला अनुभव असा आला की माझे जे जुन्या ग्राहक जे होते त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि सांगितलं की तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याच्या ऐवजी मकरंद सरांकडे जा, MPFC कडे जा आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि इतरांना करोना हा खूप संकटदायी वाटत होता, अर्थात तो होताच. पण मी म्हणेन की करोनाचा जो कालावधी होता तो माझ्यासाठी एक उत्तम इष्टापत्ती ठरली. कारण की त्याच्यामध्ये लोकांना घराबाहेर पडता येत नव्हतं, सगळं ऑनलाईन होतं. त्यामुळे माझ्याकडे गुंतवणूक करण्याचा ओघ लोकांचा जास्त वाढला आणि त्याच्यातून मी त्यांना आवर्जून सांगितलं की काही काही ज्या गोष्टी आहेत त्या सबुरीने घेणं गरजेचं आहे. कशा प्रकारे कंपन्या सिलेक्शन करायचं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रिसर्च टीमतर्फे आणि माझ्या काही इतर कलिग्सने आम्ही गुंतवणूकदारांना घेतल्या. आम्ही त्यांचे ऑनलाईन सेशन घेतले आणि मग लोकांना त्याच्यातून एक थोडीशी परिपक्वता लोकांमध्ये आली आणि त्याच्यापासून त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझे नंबर ऑफ क्लायंट्स वाढत गेले. तर त्यामुळे मी इनडायरेक्टली करोनाला सुद्धा धन्यवाद देईन. त्यांच्यामुळे मला व्यवसाय वाढीत त्याचा निश्चितच फायदा झाला. इथून पुढे जाताना मी असं विचारेन की स्टॉक वर्सेस म्युच्युअल फंड नेमकं यातलं काय सामान्य माणसाने निवडावं? ही आता एकदा अगदी याचं बेसिक उत्तर याचं म्हटलं तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असते ती सुद्धा त्या म्युच्युअल फंडचे जे AMCs असतात किंवा ज्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात त्या शेअर्समध्येच करतात. कम्पॅरेटिव्हली मी म्हणेन की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही सेफ असते कारण की तुमच्या फंडचा कोणीतरी मॅनेज करणारी तिसरी व्यक्ती असते. व्हेअरॅज शेअर्समध्ये जी गुंतवणूक करते तुम्ही थेट गुंतवणूक करत असता, पण तिथे रिस्क जरी जास्त असली तरी आमच्यासारख्या जे काही अनुभवी जे लोक आहेत, अनुभवी जे कंपन्यांमधले जे लोक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो. आवर्जून मी हे एक सांगेन की ही जे काही आमचं रेकमेंडेशन असतं ते बेसिकली फक्त एज्युकेशन पर्पजसाठी असतं. प्रत्यक्ष जी गुंतवणूक जी ते करायची असतात ते आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमचा जो फायनान्शियल कन्सल्टंट असेल, ॲडवायझर असेल त्याला तुम्ही अवश्य संपर्क करा आणि त्याच्याकडून तुम्ही पुढचे निर्णय घ्या. पण लोकांना त्याच्यामध्ये एक अवेअरनेस वाढलेला आहे. सोशल मीडिया आणि इतर आपल्या काही इतर जी माध्यमं आहेत, समाज माध्यमं आहेत त्याच्यामुळे लोक जागरूक झालेले, त्यांचं अवेअरनेस वाढल्यामुळे त्याच्यामध्ये यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण निश्चितच वाढलेलं आहे. सर आजच्या मार्केटमध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असू शकते? आज आता सेफ असं काहीच राहिलेलं नाही आहे. तर त्यामुळे मी सांगेन की सेफ इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर एक चांगल्या व्यवस्थित रिसर्च केलेल्या कंपन्या ज्या टेक्निकली फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुमचा प्रॉफिट कमी जास्त होऊ शकेल पण तुमचे पैसे बुडणार नाहीत ही मात्र मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. त्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला अवश्य संपर्क करा आणि किंवा तुमचे जे कोणी सल्लागार असतील किंवा तुमचे जे काही जे ह्याच्यामधले तज्ज्ञ असतील त्यांचा तुम्ही अवश्य सल्ला घ्या आणि निश्चितच तुम्हाला ह्याच्यात फायदा आहे हे मात्र मी आवर्जून सांगू शकतो. नक्कीच. खरंच हे इन्साइट्स प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी खूप महत्त्वाचे आहेत, व्हॅल्युएबल आहेत. अशाच प्रॅक्टिकल गोष्टी नेहमी गेम बदलू शकतात. पण यशामागचं पर्सनल माइंडसेट काय असतं तेही जाणून घ्यायचं असेल तर आमचा पुढचा भाग तुम्हाला बघावा लागेल. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू. धन्यवाद.